तर मित्रांनो आता मी आलोय हरकीपोडी आणि इकडे आता आम्ही गंगा स्नान करणार आहोत. मित्रांनो आता आम्ही जेवण वगैरे करून नाश्ता वगैरे करून आता आले आहोत चंडी देवीच्या दर्शनासाठी. फायनली मित्रांनो आता रूम वगैरून आम्ही निघलेलो आहेत आणि आता चाललो आहोत आम्ही गंगा स्नानासाठी. अर्धी पब्लिक आपली पुढे गेलेली आहे. तर 2024 केदारनाथ बद्रीनाथ 2 धामची यात्रा ती आपले हा पहिला बॅच आहे मित्रांनो. सेकंड बॅच लवकरच तुमच्यापर्यंत अपडेट देईन मी इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केला तर फॉलो करा मित्रांनो. गुगल ब्लॉग या नावाने पेज आहे आपला. तर चाललो आपण विनोद चाललो आपण आता गंगा स्नानसाठी. तर भेटतो मित्रांनो गंगा स्नानला. तर मित्रांनो आता मी आलोय हरकीपोडी आणि इकडे आता आम्ही गंगा स्नान करणार आहोत. माझे मित्र बाकी गेलेत. चेन वगैरे पैसे वगैरे त्या मोबाईल वगैरे आणल्यात ते मी साईडला ठेवल्यात. त्यासाठी उभा आहे थोडा लक्ष वगैरे देतो आणि त्यांचं झालं का मी जातो. मग एक जण येईल तो इकडे बसून लक्ष देत. पाप धुवा झाले हो पाप. मित्रांनो आता पाहू शकता भरपूर सारी मंडळी इकडे. पूर्ण घाट हा भरलेला आहे गंगा स्नानासाठी. प्रशांतने एक बुडी मारलेली आहे इकडं. मला इच्छा होता. तर फायनली मित्रांनो आम्हाला गंगा स्नान मध्ये आम्ही मस्त एन्जॉय केलेलं आहे. कसं वाटत लागलं ना. पाणी किती थंड होता. गरम होता. खूप थंड पाणी मित्रांनो. एन्जॉय केली गरम पाण्यात. आता थंड नाही गरम पाण्यातून त्याला गरम पाणी पाहिजे ना. तर खूप थंड पाणी होतं मित्रांनो. आम्ही आंघोळ केली सगळ्यांनी. पाप धुवले सगळ्यांनी. आता आम्ही जातो रूम फ्रेश होतो आणि पुढचं हरिद्वार जे आम्हाला फिरायचं आहे चंडी देवी मानसा देवीचं ट्रेक करायचं आहे ते पण तुम्हाला दाखवेन मी. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो. आता आम्ही जेवण वगैरे करून नाश्ता वगैरे करून आता आले आहोत चंडी देवीच्या दर्शनासाठी. चंडी देवीला तुम्हाला हरिद्वार हरकीपोडीपासून रिक्षा भेटेल. रिक्षाला पर पर्सन 50 रुपये येतात. बार्गेनिंग करून तुम्ही 40 रुपयाप्रमाणे इकडे येऊ शकता. तर आता मी पायथ्याशी आलेलो आहे. इकडे गर्दी वगैरे लागले. नाश्ता वगैरे दिवसाचा ज्यूस वगैरे इकडे भेटेल तुम्हाला. पाण्याची बॉटल वगैरे कॅरी करा इकडनंच. तर मी आता माझी मंडळी थांबलेले आहेत त्यांना वरती घेऊन जातो दर्शनासाठी. भेटतो ट्रॅकमध्ये. चलो भाई लोक. तर मित्रांनो आम्ही आता ट्रॅक स्टार्ट केलेली आहे. ट्रॅकमध्ये मला फ्रूट वगैरे असे खायला भेटतील. स्टार्टिंगलाच ट्रॅकचं असं खायला. तर मित्रांनो चंडी देवीच्या ट्रॅकला तुम्हाला असे चुनरी वगैरे घ्यायला भेटतील. तुम्ही इकडनं घेऊ शकता. तर मित्रांनो चंडी देवी आणि मानसा देवीची ट्रॅक हे 3 किलोमीटरचा असणार आहे. जसं आपल्याकडे एकविरे आईचं डोंगरावर मंदिर आहे तसेच इकडे पण 2 मंदिर आहेत आणि हे 51 शक्तिपीठापैकी 2 मंदिर आहेत चंडी देवी आणि मानसा देवी. तर ट्रेक चालू केले आम्ही. पाहू शकता आपले मंडळी चालू आहेत आणि बाकीचे पुढे गेलेले आहेत. गरमी बहुत अशी लागते ना मित्रांनो. फुल गरमी आहे इकडं. तर मित्रांनो आम्ही आता अर्धा किलोमीटर ट्रॅक कंप्लीट केलेली आहे. आपल्या मॅडम थांबले तिकडं. ए थक गई क्या तू. तो वापिस अपन गंगा जी में स्नान करेंगे ना. ठंडा ठंडा. तर मित्रांनो इकडे पाहू शकता टिकला लावायला हनुमंताचा रूप घेऊन आलेत सगळे.
हॅलो बाबा, जय बोले, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम भाई, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम भाई, जय श्रीराम. तर मित्रांनो गरमी खूप आहे. आता माझा मित्र इकडे लिंबू सरबत पितात. जितू मुंडे स्टार इकडे बसलाय, दमलाय. नाही दमला, बसला का मग. मित्रांनो चंडीदेवी आता फक्त 500 मीटर अंतरावर आलेली आहे. 2.5 किलोमीटर ट्रेक आमचा कंप्लीट झाला आहे. तर इकडनं थोडंसंच पॅच राहिलं आहे. इकडं पाऊस येतात किती खालून आलो आम्ही. इकडे रस्ता आहे मित्रांनो, स्टार्टिंग पॉइंट. इकडे चाललो. आता मंदिराच्या परिसरात आम्ही आलेलो आहोत चंडीदेवीच्या. पाहू शकता किती श्रद्धाळू आलेत. खूप सारी गर्दी आहे. मंदिराच्या आवारात पूर्ण तुम्हाला अशा चुंदी बांधलेल्या भेटतील. हे आपली मंडळी थांबले इकडं. अनिल मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आम्ही आलेलो आहोत. पाहू शकता इकडं सगळ्या प्रकारचे प्रसाद अवेलेबल आहेत. चप्पल स्टँड पण अवेलेबल आहे मित्रांनो. चप्पल स्टँड इकडे घेतल्यानंतर तुम्हाला प्रसाद घ्यावा लागेल इकडनं. तिथं काय नाही फ्री आहे, फ्री आहे, सामान घ्यायला होता. तर मित्रांनो चप्पल स्टँडला आपण चप्पल ठेवली, इकडे सामान घ्यावं लागेल. एवढंच नक्कीच आहे. फायनली मित्रांनो मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण आलेलो आहोत. आता मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे होऊ आणि इकडचं थोडंसं व्ह्यू पण आहे मंदिराच्या आसपास, ते पण तुम्हाला मी दाखवेन. मित्रांनो हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार. इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर मित्रांनो मंदिराच्या मंगलद्वाराजवळ आपण आलो आहोत. हा मेन द्वार आहे मित्रांनो शेवटचं मंदिराचं. इकडनं वरती शिड्या गेल्यानंतर आपल्याला देवीचं दर्शन होणार आहे. हॅलो, आवाज नाही तुझा. तर मित्रांनो चंडीदेवी माताच्या मंदिराच्या तुम्ही आलात तर तुम्हाला पूर्ण अशा चूर्णी लावलेले भेटतील. कारण इकडं श्रद्धाळूंची श्रद्धा असते आणि त्यांच्या मनाभावानी त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सेकंड वेळेस जेव्हा ते येतात तेव्हा ते चुनरी वगैरे घेऊन येतात असे आणि मंदिराच्या आसपास बांधतात. आणि हा मित्र खाली उतराचा मार्ग आहे. इथं लिहिलेलं आहे बघा, फोटो खिचणं मन आहे, मोबाईल अलाउड नाही आहे, कॅमेरा अलाउड नाही आहे, पण मी काढतो तुमच्यासाठी काच व्हिडिओ. तर मित्रांनो चंडीदेवी माताच्या दर्शनासाठी तुम्हाला चढता ट्रॅक नसेल करायची, चढता नाही येणार तर तुम्हाला रोपवे पण आहेत. तर व्हिडिओमध्ये ब्लर दिसतं मित्रांनो, पण थोडं दिसत असेल ते रोपवे चाललं आहे. रोपवेचं चार्जेस आहेत मित्रांनो 150 रुपये पर पर्सन. हो हा आहे अन्नपूर्णा माताचं मंदिर. इकडे भद्रकाली माता मंदिर. इथे बाबा कालभैरव मंदिर. तिकडे हनुमान मंदिर. तर मित्रांनो चंडी मातेचं दर्शन घेऊन तुम्ही खाली उतरत असाल तर एक छोटासा मार्केट आहे. मार्केटमध्ये तुम्ही इकडं प्रसाद वगैरे घेऊ शकता. तर हा मित्रांनो पूर्ण प्रसादाचं मार्केट आहे. मला इकडे किचन वगैरे, देवीचा फोटो वगैरे, चुनरी वगैरे सर्व इकडे मिळेल. सो फायनली मित्रांनो आमचं चंडीदेवीचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आता आम्ही खाली उतरत आहोत आणि मित्रांचं माझ्या फोटोशूट चालले तिकडे पाहू शकता. पोच चालू आहे, पोच. कॅमेरामॅन पिढीचा भाऊस पार्शाल. अजय भाऊ काय कसं दर्शन झालं?
मस्त मजा आली फक्त ऊन याचाच प्रॉब्लेम आहे ना. चला चला मित्रांनो आता भेटतो खाली गेल्यावर.